काँग्रेस पक्षाचा विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा नागपुरात मेळावा। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन। लोकसभेच्या कामकाजात अखेर बदल तर एक देश एक निवडणूक विधेयक उद्या मांडलं जाणार। लोकसेवा सचिवालयाच्या कार्यसूचीमधून विधेयक वगळण्यात आलं। मोदी हे असत्य बोलणारे पंतप्रधान, इंदिरा गांधींनी आणीबाणी उघडपणे आणली, लपून आणली नाही। आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या। मोदींच्या टीकेनंतर संजय राऊतांचाही निशाणा। कौटुंबिक सहलीसाठी छगन भुजबळांना परदेशात जाण्यास विशेष न्यायालयाची परवानगी। भुजबळांचा पासपोर्ट परत करण्याचे कोर्टाचे ईडीला निर्देश। एनटी अवॉर्ड्समध्ये TV9 मराठीचा आणि TV9 दोन्ही प्राईम टाइम स्पेशल बुलेटिनचा दणका, तर पंकज भनारकर यांना 8 PM स्पेशल रिपोर्टला अवॉर्ड, तर TV9 विशेषसाठी अजय सोनवणे यांचाही गौरव। धनंजय चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल झाला पाहिजे, संजय राऊतांची मागणी। आमदार अपात्रतेवरून राऊतांचा चंद्रचूड यांच्यावर आरोप। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आनंदराज आंबेडकरांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। भीमसैनिकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची आनंदराज आंबेडकरांची मागणी। काँग्रेसतर्फे मालाड कुरार विलेजमध्ये ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन। ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाव अशा घोषणाबाजी करत आंदोलकांची मागणी। काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधींचा उद्या महाबळेश्वर दौरा। उद्या सकाळी 7 वाजता पुण्यातून महाबळेश्वरच्या दिशेने रवाना होणार।